नमस्कार. आपण आलो आहोत पुण्यामधील महात्मा फुले मंडईमध्ये. त्याच्याबरोबर लेफ्ट बाजूला बाबूगेनू चौक आहे आणि या बाजूला पोलीस चौकी आहे. त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला महावितरणचं ऑफिस आहे. त्या गेटमध्येच एक मावशी 40 वर्षापासून दगडी वस्तू विकायला बसत असतात. आपल्या नेहमीच्या किचनमधल्या वस्तू आहेत सर्व आणि रिझनेबल रेटला पण त्या विकतात. बार्गेनिंग करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण त्या मुळातच कमी रेट लावतात. बाहेर या वस्तूंची किंमत भरपूर लावलेली असते आणि त्या आपल्याला खूपच महागड्या पडतात ह्या वस्तू सगळ्या विकत घ्यायला. रेटमध्ये जास्त ताणाताण न करता त्या मावशींकडनं वस्तू आपण खरेदी करा. बऱ्याचशा वस्तू आहेत इथे. जाता आहे, खलबत्ता आहे, पाटा वरवंटा आहे आणि हेवीमध्ये आहे ते सगळ्या वस्तू. तसंच जे दगडी दिवे असतात ते सुद्धा आहेत. तर बघूया त्या मावशी आता आपल्याला काय माहिती देतात याविषयीची. आता लग्नसराई सुद्धा चालू झालेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी दगडी वस्तूंचा वापर शोपीससाठी सुद्धा केला जातो. म्हणजे आपल्या हळदीचं डेकोरेशनमध्ये जात्याचा वापर केला जातो, तसंच खलबत्त्याचा वापर केला जातो. तर ह्या वस्तू आपल्याला लागतातच. नमस्कार मावशी, आपलं नाव कसं, थोडी माहिती द्या. कल्पना गणपत धोत्रे. ओके. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू विकायला आहेत? सगळं वस्तू आहे. खलबत्ते, मोठे जाती आहे, छोटे जाती आहे. ओके. हा, मसाला, आलं, अद्रक, लसूण करायचे खलबत्ते, सगळ्या वस्तू मिळतात. अच्छा. हा, तुम्ही मग किती वाजता येता मावशी इथे? 12, 11:30 वाजता येतं दुपारी. ओके, दुपारी येता. आणि किती वाजेपर्यंत असता तुम्ही? रात्री 8 वाजेपर्यंत असतं. ओके. या मावशी इथे वर्षाच्या 12ही महिने असतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दगडी वस्तूंमध्ये वाटून खाल्लेलं अन्न कधीही चांगलं असतं. अगदी पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा या आजी इथे, मावशी इथे असतात. तर कधी मंडई साईडला आलात तर नक्की मावशींच्या या दुकानाला व्हिजिट करा आणि बघूया आपण काय काय वस्तू आहेत त्या त्यांच्याकडे. मोठ्या जाती आहे, सगळं वस्तू आहे. लहान जाती आहे, मोठ्या जाती आहे, सगळं. आता सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळे जात्याला खूप महत्व आहे. छोट्या मोठ्या आकाराची, सर्व आकाराची इथे जाती आहेत अवेलेबल. तर आजी याचा रेट मावशी किती आहे ते सांगा जरा. त्याची 2000चं आहे, 2500चं आहे. ओके. म्हणजे गिराक आल्यावर असं कमी जास्त करून देता ना? गिराकाला ओके. परत पाठवत नाही. बघा, त्यांच्या मनाचा मोठेपणा तुम्ही बघू शकता. कमी जास्त करून सुद्धा देतात ते. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये पावसामध्ये बसून सुद्धा तुम्हाला कमी रेट करून देतात. आणि बघू शकता इथे खूप छान अशी व्हरायटी आहे. छोटीशी चूल सुद्धा आहे बघा. दिवे आहेत, तसंच तुम्ही तुळशी वृंदावन सुद्धा आहेत. वरवंटा पाटा आहे, जाता आहे. हे सगळं रुखवातीमध्ये ठेवतात ना वस्तू, त्या आकाराच्या आहेत. म्हणजे लहान लहान आपल्याला आकार लागतात ना, त्या आकाराचे ते वस्तू आहेत आणि संपूर्ण सेटच त्यांच्या इथे तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि जाता आहे ना, त्याला हँडल लाकडी सुद्धा आहे आणि स्टीलचं सुद्धा दिसतंय. आणि हे वरवंटा पाटा बघताय ते तुम्ही किचनच्या कट्ट्यावर ठेवून सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. म्हणजे थोडेसे लहान आकाराचे आहेत. आणि इथे बघा, हे खलबत्ते आहेत ते छोट्या मोठ्या आकाराचे आहेत. तुम्हाला कुठली साईज पाहिजे त्या आकारामध्ये तुम्हाला हे मिळून जाणार आहे, छोट्या मोठ्या आकाराचे. अगदी दिव्याची प्राईस त्या बोलल्या की मी 350 वगैरे सांगितलं तर मी 250 पर्यंत 300 पर्यंत सुद्धा देते. ते तुम्ही बघू शकता, हे साईज आहेत याच्यामध्ये. चूल पण इथे बघू शकताय. हे बघा, इथे तुम्ही सांड बघू शकता ज्याच्यावरती आपण लहान मुलांची गुटी उघळतो किंवा चंदन देवासाठी उघळण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. असे सगळ्या वस्तू म्हणजे बारीक सुरीक ज्या घरी लागणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या आपल्याला इथे मिळणार आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता ट्रेंडिंगमध्ये असलेला हा खलबत्ता आहे. बऱ्याचशा दिव्याच्या आकाराचा किंवा आपण होडीच्या आकाराचा बोलू शकतो असा खलबत्ता आहे. आता सध्या खूप जणी वापरतात या. आणि हे जो वरवंटा पाटा आहे तो तुम्ही किचनवरती सुद्धा वापरू शकता, म्हणजे लहान आकाराचा असल्यामुळे. बघा किती सुबक अशा वस्तू आहेत इथे सगळ्या ठेवलेल्या. छोट्या मोठ्या आकाराचे तर सगळेच इथे खलबत्ते आहेत. अगदी 120, 130, 140 अशा रेटमध्ये हे विकतात. थोडंसं बार्गेनिंग केलं तरी चालतं इथे, पण शक्यतो त्या कमीच रेट सांगतात आणि जास्त सांगितलं तरी कमी करून आपल्याला देतात. त्याच्यामुळे जास्त घासाघस न करता रेटमध्ये त्या सांगतील त्या रेटला आपण ह्या वस्तू घ्या प्लीज. मग हे मटेरियल तुम्ही कुठे बनवून घेता का?
माल येते ते आम्ही बनवत बनवत नाही. लांबनं बरं. केरळवर नाही केरळ मग दगड ही तिकडचंच असेल ना? इकडंच, हा. दगडापासून बनवलेलं ते बनव. मोठं कारखाने असतात कारखान्यातनं माल येते एकदम 40-50 80 हा, हजारचं हा. माल येते हा मग ते आपण आता पैसे काढून थोडं थोडं रोजचं हा भरायचं बर तुम्ही हा माल इथेच ठेवून जाता इथंच ठेवतो. इथंच. आणि त्याला टाके वगैरे लावतात ते त्याला काय म्हणतात? इथंच नाही नुसतं लिंबू मीठ चोळलं की घारी पाहिलं म्हणजे त्याच्या मेंटेनन्ससाठी सुद्धा आपल्याला जास्त खर्च होत नाही. फक्त लिंबू आणि मिठाच्या वापराने तुम्ही ही भांडी म्हणजे या दगडी वस्तू स्वच्छ करू शकता. आणि जास्त त्याला काही मेहनत लागणार नाही आपल्याला. फक्त लिंबू आणि मीठ त्या मावशी बोलल्या आहेत वापरा. त्याच्यामुळे जी खळ असते ती सुद्धा निघून जाते, कारण त्याला जी टाकी लावलेली असते तर त्याला जी बारीक बारीक असं ते दगडाचे तुकडे असतात ते त्याच्याने निघून जाणार आहेत असं त्या म्हणाल्या आहेत. तर तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या मावशींच्या. आणि 40 वर्षापासून त्या मेहनत करून हे दुकान चालवत आहेत आणि अगदी रिझनेबल रेटला आपल्याला ह्या वस्तू सगळ्या त्या देतात. तुम्हाला एकदा मी परत ॲड्रेस सांगते. महात्मा फुले मंडईच्या अगदी समोर MSCBचं ऑफिस आहे. त्या गेटमध्येच या मावशी बसलेल्या असतात. तर त्यांच्याकडनं या वस्तू घ्या तुम्ही. खूप युनिक अशा वस्तू आहेत आणि रोजच्या वापरातल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्यामुळे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते. सगळ्यांचे धन्यवाद.